राज्यामध्ये आज 2 ठिकाणी पेपर फुटीच्या घटना घडल्या। नागपूरमध्ये महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला, तर दुसरीकडे पुण्यामध्ये सारथी बार्टी महाज्योती पीएचडी फेलोशिप सीईटी परीक्षेचा पुन्हा एकदा पेपर फुटला। त्यामुळे परीक्षार्थींमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण होतं। राज्यात पुन्हा एकदा पेपर फुटीची मालिका सुरू झाली आहे। यावेळी एखाद्या स्पर्धा परीक्षेचा किंवा 10वी-12वीचा नाही, तर पीएचडी फेलोशिपसाठीचा पेपर फुटला आहे आणि तोही 2 ठिकाणी। राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पीएचडी फेलोशिपसाठी सीईटी परीक्षा होती, पण या परीक्षेचे सर्व पेपर आधीच फुटले होते। पेपर फुटल्याचं लक्षात येताच सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि कमला नेहरू महाविद्यालयाच्या मैदानात उभं राहून आंदोलन केलं। दुसरीकडे शिक्षणाचं माहेरघर समजला जाणाऱ्या पुण्यातही पेपर फुटला। वडगावच्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रावरती सारथी बार्टी महाज्योती संशोधन संस्थेसाठी घेतली जाणारी पात्रता परीक्षा म्हणजेच सीईटी परीक्षेमध्ये चक्क झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या। त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले। 4 सेट असतात परीक्षेमध्ये ए बी सी डी, तर त्यामध्ये ए आणि बी हे सील होते आणि सी आणि डी हे पेपर सील नव्हते। शिवाय त्यामध्ये झेरॉक्स केलेले पेपर पिनअप करून दिले गेलेले होते। हे आम्ही कसं ॲक्सेप्ट करायचं, कारण आमच्या नियमामध्ये असा उल्लेख आहे की कुठेही प्रश्नपत्रिकेची जर सील उघडलेले असेल तर कृपया ही प्रश्नपत्रिका ताब्यात घेऊ नये, स्वीकारू नये, असा स्पष्ट विद्यापीठाचा नियम आहे। सरसकट विद्यार्थ्यांना या ठिकाणी फेलोशिप देण्यात यावी। विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं नुकसान हे सरकार करते, हे शासन करते। त्यामुळे ज्या प्रकारे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी तोंड दाबण्याचा प्रयत्न किंवा अशा प्रकारे फसवणुकीचं काम जर हे सरकार करत असेल, शासन करत असेल, तर विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि की आता ही परीक्षा रद्द करून आम्हाला नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे। नागपूर आणि पुणे परीक्षेचे पडसाद छत्रपती संभाजीनगरातही उमटले। आपलाही पेपर फुटला तर नाही ना, अशी शंका परीक्षार्थींमध्ये निर्माण झाली। डिसेंबरला एक्झाम झाली त्यावेळेस पण पेपर फुटला। त्यावेळेस पेपरचे 4 सेक्शनमधले 2 सेक्शन सील नव्हते, 2 सेक्शन सील होते। मग हे जे पेपर होते एक्स्ट्राचे ते पेपर झेरॉक्स कॉपी असतील आमची ही खात्री असणार आहे, कारण हे जे पेपर आहेत ते आधीचे 2 सेट आहेत, मग हे 2 सेट का तसे सील नाही आहेत, हा एक प्रश्न आहे। डबल परीक्षा देऊ लागले, मुलं बाहेरगावचे विद्यार्थी येतात, पेपर देतात, उपाशी राहतात, पेपर देतात आणि डबल पेपर फुटतो आणि ते सील बंद नसतो। काही जणांचा पेपर, काही जणांचा सील बंद असतो, हे चुकीचं आहे ना। शासन अजूनही बार्टीच्या जे हे त्यांनी धोरण ठरवले आहे सर्वंकष धोरण या नावाखाली, तर सरकार हे सर्वंकष धोरण राबवत आहे, पण सर्वंकष धोरणाच्या नावाखाली बार्टीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे। या पेपर फुटीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। पीएचडी फेलोशिपसाठी सीईटी परीक्षा न घेता सर्व संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करावी, अशी मागणी काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे। तर विरोधी पक्षनेत्यांनी पेपर फुटीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सरकारवर निशाणा साधला। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पेपर फुटीचं खापर मोबाईलवर फोडलंय। इतका खोडसाळपणा चाललेला आहे, मोबाईलमुळे सुद्धा इतके प्रॉब्लेम होत आहेत। प्रश्नपत्रिका गेल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी क्लिक केले की ती एका सेकंदात बाहेर जाते। अनेक ठिकाणी तोही प्रॉब्लेम झालेला आहे आणि टेक्निक जेवढं आपण पुढे जातो आहोत त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि म्हणून तलाट्याची परीक्षा असेल किंवा इतर परीक्षा असतील, या बाबतीमध्ये खरं आहे की या टेक्निकच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका लगेच बाहेर जातात, लगेच 10 मिनिटांमध्ये उत्तरपत्रिका त्या ठिकाणून आत येत आहेत, हे काही ठिकाणी होत आहे। राज्यात पेपर फुटीच्या घटना वारंवार घडतात। आता तर पीएचडी फेलोशिप सारख्या महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर फुटला। ही पेपर फुटी रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना नाहीत का, असा सवाल प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो होतकरू विद्यार्थ्यांना पडलाय। नागपूरवरून कल्पना नळसकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।